प्रिय मित्रांनो, आज शनिवार 27 जुलै आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये म्हणजे जुन्या करारामध्ये परमेश्वर इर्मया संदेष्टाला बोलावतो आणि सांगतो, तू मंदिराच्या गेटवर तू उभा राहा आणि तेथून तू लोकांना मी सांगतो ते वचन सांग. मग त्याप्रमाणे हा इर्मया जातो आणि त्या ठिकाणी उभा राहून जे लोक येतात त्या लोकांना सांगतो आहे की परमेश्वराला तुमच्या जीवनातील दुटप्पीपणा हा आवडत नाही. तुम्ही पवित्र आहेत असं दाखवतात, परंतु तुमच्या जीवनात सगळे काळे धंदे चालू आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये अन्याय, अत्याचार आणि विशेष करून चोरी, लबाडी ह्या गोष्टी आहेत आणि जोपर्यंत तुम्ही व्यभिचार, खून आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही रंगलेले आहेत, तोपर्यंत परमेश्वर तुमची काळजी घेणार नाही, तुमचं पालनपोषण करणार नाही आणि विशेषतः तुम्हाला सगळ्या वाईटापासून तो संरक्षण देणार नाही. प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी प्रभू परमेश्वर त्यांना सांगतो आहे की तुम्ही गोरगरीब, विशेषतः महिला आणि विशेषतः सगळे जी विधवा आहेत त्यांच्यावर तुम्ही अन्याय, अत्याचार करीत आहात आणि ते थांबवल्याशिवाय परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होणे शक्य नाही. आणि तुम्ही खरोखर तुमचं हृदय हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि म्हणून त्या मंदिरामध्ये तुम्ही लुटारूंची गुहा सुरू केलेली आहे. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की सांभाळा आणि परमेश्वराच्या लक्षात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, म्हणून तो आपलं संरक्षण करू शकणार नाही. नव्या करारामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुमचं जीवन म्हणजे परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये चांगलं बी पेरलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी सैतान येऊन सैतानाने निंदनाचं बी देखील पेरलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी वाढत आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे की अगोदर तुम्ही निंदन कापा आणि ते जाळून टाका आणि नंतर जो गहू आहे तो कोठारात साठवा. प्रिय मित्रांनो, परमेश्वर ह्या ठिकाणी आपल्याला एक चॅलेंज देत आहे की तशा प्रकारचं चॅलेंज आपण स्वीकारून आपल्या जीवनामध्ये निंदन कुठे आहे, वाईट प्रवृत्ती, अन्यायकारक प्रवृत्ती, विशेषतः गोरगरीब, दीन दुबळे आणि पापी प्रवृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपण कायमच्या नष्ट केल्या पाहिजेत, तरच परमेश्वर आपल्या बरोबर राहील.